समर्थ. निळा रंग छान दिसतो ना. पर आकाश निळं, खाली पाणी निळं. इव्हन एवढंच नव्हे तर निळ्या रंगाचे फ्लावर महादेवावरती पण चढतात. काय तुम्हाला माहिती आहे या फ्लावरला काय म्हणतात आणि या फ्लावरमध्ये कुठले औषधी गुणधर्म आहे? चला तर जाणून घेऊया. लेट्स गो. आपल्या सगळ्यांच्या परिचयाचे असलेले हे फ्लावर्स यांना गोकर्ण म्हणतात किंवा अपराजिताचे फ्लावर्स म्हणतात. मोस्टली तर अपराजिताचे फ्लावर्स आहेत आणि यांचा नुसता धार्मिक उपयोग नाही आहे तर यांच्यामध्ये औषधी गुणधर्म सुद्धा आहे. आयुर्वेदामध्ये यांचं खूप महत्त्व आहे. यांच्यातच नाही तर यांची जे पानं आहे त्यांच्यामध्ये अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी आहे, अँटी इन्फ्लॅमेटरी प्रॉपर्टी आहे. एवढंच नव्हे तर ते स्ट्रेस कमी करण्याच्या कामात सुद्धा येतात. आणि फ्लावर तर किती गुणधर्मिक आहे काय तुम्हाला माहिती आहे की या फ्लावरमध्ये मधुमेह कमी करण्याची ताकद आहे, वजन कमी करण्याची ताकद आहे. इव्हन एवढेच नव्हे तर श्वासामध्ये जो प्रॉब्लेम होतो किंवा खोकलण्यात जो प्रॉब्लेम म्हणजे खोकला जात नसेल तेव्हा सुद्धा या फ्लावरचा उपयोग केला जातो. इव्हन एवढंच नव्हे तर वजन कमी करण्यासाठी सुद्धा यांचा उपयोग केला जातो. आणि लास्ट म्हणजे तर आपली मेमोरी वाढवण्यासाठी सुद्धा यांचा उपयोग होतो. काय तुम्हाला माहिती होतं? या फ्लावरची स्टोरी पण आहे. स्टोरी ऐकायची असेल तर नक्की कमेंट करा. हे फ्लावर आजकाल खूप ट्रेंडमध्ये चालत आहेत. मोठमोठ्या हॉटेलमध्ये, रेस्टॉरंटमध्ये यांची गरम पाणी घालून त्यामध्ये 1 चम्मच निंबूचा रस टाकून आणि त्याला उकळून एक चाय तयार केली जाते. ती ॲज अ कॉम्प्लिमेंटरी आपल्याला देतात. काय तुम्हाला माहिती आहे की त्याचे चार्जेस कमीत कमी 150 ते 200 रुपये घेतले जातात. कॉम्प्लिमेंटरी असेल तर ठीक आहे, पण तरी पण आपण जर ही चाय घ्यायला गेलो तर 150 ते 200 रुपयाचे चार्जेस असतात. काय तुम्ही करून बघितली आहे? नक्की करून बघा आणि टेस्ट करा. ही तुम्हाला अशी दिसेल. आहे ना दिसायला सुंदर आणि खरंच खूप टेस्टी वाटते. ट्राय करा आणि सांगा कसं वाटलं तुम्हाला. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.